नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दागट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा द विनर स्टडी सेंटरवरती स्वागत करतो। आपण या लेक्चर सिरीजमध्ये जागतिक घडामोडीवरचे करंट अफेअरचे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते डिस्कस करतो आणि यामध्ये आपला हा दुसरा व्हिडिओ आहे। या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे जे परीक्षेच्या दृष्टीने जागतिक घडामोडीमधले महत्त्वाचे करंटचे क्वेश्चन आहेत किंवा करंटचे जे काही महत्त्वाचा पॉईंट आहे तो सगळा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आपण ब्रिक्स परीक्षा जी आहे ती अभ्यासली होती। आता आपल्याला G20 पासून सुरुवात करायची, कारण G20चा यावर्षी आपण अध्यक्ष होतो। मग G20 मध्ये आपल्यासाठी काय काय मुद्दे महत्त्वाचे ठरत आहेत ते आपण पाहूया। तर या ठिकाणी पहिला मुद्दा आहे बघा, 9 आणि 10 सप्टेंबरला G20ची परिषद जी आहे ती आपल्या भारतामध्ये आयोजित झाली। कधी झाली? 9 आणि 10 सप्टेंबरला। बरं, या ठिकाणी जर आपण बघितलं तर या परिषदेचं जे आयोजन झालं ते दिल्लीमध्ये भारत मंडपम या ठिकाणी झालं। या भारत मंडपमचं उद्घाटन देखील याच वर्षी झालेलं आहे, त्यामुळे भारत मंडपमचा मुद्दा तुम्हाला विशेषतः लक्षात ठेवावा लागेल। 18वी आवृत्ती होती G20 परिषदेची यावर्षी। अध्यक्ष होते नरेंद्र मोदी, जे भारताचे पंतप्रधान आहेत। G20चा जो देश सदस्य असतो, G20चा जो देश ज्या देशामध्ये आयोजन होतं म्हणजे यजमान असतो, तर त्या देशाचे जे प्रमुख असतात ते G20च्या त्या परिषदेचे अध्यक्ष असतात। त्या निमित्ताने आपले पंतप्रधान अध्यक्ष होते। थीम होती बघा वसुधैव कुटुंबकम। काय होती थीम? वसुधैव कुटुंबकम, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर ही थीम आहे। कशाची? G20ची। याच्यावरती प्रश्न आलेला आहे ऑलरेडी। नंतर पुढे तुम्ही बघितलं याच्यामध्ये उपस्थिती कोणाकोणाची होती, तर 21 सदस्यांची होती। म्हणजे पहिले 20 सदस्य प्लस 1 अशी 21 झाले, कारण याच्यामध्ये आफ्रिकन युनियन देखील सदस्य बनलाय आणि आमंत्रित देश होते 9। एकूण 30 या ठिकाणी सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते। G20 निमित्त भारतामध्ये आलेले जे नेते होते त्यांना काही भेटवस्तू पण देण्यात आल्या होत्या। त्या भेटवस्तू पण इम्पॉर्टंट ठरतात, पण ते आपण इथे चर्चेला घेणार नाही आहोत, कारण ह्या सगळ्या भेटवस्तू आहेत त्या। नंतर बघा, या परिषदेमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे चर्चेला होते ते पहा। जागतिक पातळीवरती आपलं नाव जे आहे ते इंडिया ह्या इंग्रजी नावाच्या ऐवजी आपण भारत असं वापरलं, हा एक मुद्दा आहे। नंतर ते पहिल्यांदाच वापरण्यात आल्यामुळे ते चर्चेला आहे। G20 परिषदेच्या वेळी जागतिक नेत्यांचं जे स्वागत करण्यात आलं, ज्या ठिकाणी ते स्वागत केलं तिथं एक कोणार्क चक्राची प्रतिकृती होती, ती होती बघा, आणि ती फोटोमध्ये दिसत होती, त्यामुळे ते चर्चेला होतं। तर सांस्कृतिक असेल, ऐतिहासिक भाग असेल किंवा भौगोलिक, हे सगळीकडे ते कोणार्क चक्र तुम्हाला कोणत्या विभागामधून विचारलं जाऊ शकतं, कुठलं आहे काय वगैरे। नंतर नवी दिल्ली घोषणापत्र यामध्ये स्वीकारण्यात आलं, तो एक मुद्दा आहे। जागतिक जैव इंधन आघाडी जी आहे तिची देखील सुरुवात या परिषदेमध्ये करण्यात आली, तिची घोषणा करण्यात आली आणि तिची घोषणा पंतप्रधानांनीच केली आपल्या। याच्यामध्ये भारत, अमेरिका आणि ब्राझील हे संस्थापक देश देखील तिचे संस्थापक बनलेत जागतिक जैव इंधन आघाडीचे। नंतर G20 मध्ये 21वा सदस्य आफ्रिकन युनियन जो आहे तो सामील झाला आहे। सदस्यांची वाढ मी तुम्हाला सांगितलं, ब्रिक्समध्ये 6 देश, G20 मध्ये 1 युनियन सामील झाली आहे। त्याच्यानंतर वैश्विक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक आणि भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर याची सुरुवात देखील या ठिकाणी करण्याची घोषणा जी आहे ती करण्यात आली। नंतर अजून महत्त्वाचा मुद्दा आहे कार्बनचं जे प्रमाण आहे बघा 43% कमी करायचे 2030 पर्यंत, 2019च्या तुलनेमध्ये। पुढचं अध्यक्षपद ब्राझीलकडे देण्यात आलं, हे दक्षिण आफ्रिका असं होतं, ते प्रिंट मिस्टेक होती, ते सोडून द्या। नंतर बघा आधुनिक कर प्रणाली स्वीकारण्यात येणार आहे, आधुनिक कर प्रणालीचा स्वीकार करण्याचं देखील इथं मान्य करण्यात आले। आणि हरित पर्यावरण निधीसाठी ब्रिटनकडून $2 अब्ज देखील त्या ठिकाणी मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे। हरित पर्यावरण निधीसाठी ब्रिटननं $2 अब्ज मदतीची घोषणा केली, तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आला होता की कोणी $2 अब्ज घोषणा केलेली आहे। इथपर्यंतचे मुद्दे तुमचे क्लिअर असले पाहिजे G20च्या बाबतीमध्ये। नंतर बघा पुढे तुम्ही आलात तर नवी दिल्ली घोषणापत्र जे आहे याचे मुद्दे अभ्यासून घ्या। याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या तुम्ही अभ्यासून घ्यायच्या आहेत। नंतर G20चा 21वा सदस्य आफ्रिकन युनियन बनलाय, त्याची स्थापना 9 जुलै 2022ची आहे। सदस्य आहेत बघा 55 देश आफ्रिकन युनियनचे सदस्य, 9 जुलै 2002 आहे, हे सांगण्यामध्ये 2022 आलं, 2002 आहे। सदस्य आहेत बघा 55 देश आणि अध्यक्ष आहेत अजाली असोमानी,
कोण आहेत अध्यक्ष? अजाली असोमानी हे आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष आहेत आणि याचं प्रशासकीय केंद्र आहे बघा जोहान्सबर्ग आणि आदिस अबाबा ह्या दोन ठिकाणी त्याचं प्रशासकीय केंद्र आहे. आणि परिषद पण कुठं झाली G20ची? तर नवी दिल्लीला झाली. आणि ब्रिक्सची कुठं झाली आहे? जोहान्सबर्गला 15वी होती. चला आता G20 गट जो आहे याच्याबद्दलचे मुद्दे काय लक्षात ठेवायचे? जे स्टॅटिकचा भाग आहे, जो स्थिर भाग आहे, त्याच्यामध्ये बघा स्थापना झालेली आहे 1999च्या 26 सप्टेंबर रोजी. 26 सप्टेंबर रोजी त्याची स्थापना आहे 1999 साली. सदस्य आता 21 देश झालेत. त्याच्यामध्ये 19 देश सदस्य आणि युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन असे मिळून ते टोटल किती झाले? 21 झालेले आहेत. तर हाही मुद्दा लक्षात घ्या. इथं आफ्रिकन युनियन लिहायचं राहिलेलं आहे, हे पण लक्षात घ्या. आफ्रिकन युनियन. यानंतर बघा पहिली परिषद झाली होती 2008ला अमेरिकेमध्ये. G20चे सध्याचे अध्यक्ष नरेंद्र मोदी आहेत. अवधी होता बघा 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान भारताच्या अध्यक्षपदाचा कालावधी आहे. आता ते अध्यक्षपद आपलं संपलं. आता कोणाकडे गेलं? ब्राझीलकडे. G20चे शेर्पा होते अमिताभ कांत, भारताचे. कोण होते? अमिताभ कांत होते. आणि बाकी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही संघटना आर्थिक घडामोडी ज्या आहेत किंवा आर्थिक राजकारण जे आहे जागतिक त्याच्यावरती निर्णय घेते किंवा अर्थशास्त्रविषयक याच्यामध्ये महत्त्वाच्या बाबी आहेत. जे आर्थिक संबंध असतील देशांची त्याच्याशी संबंधित ही संघटना आहे. आता 2022मध्ये इंडोनेशिया याचा अध्यक्ष होता. त्याच्यानंतर 2023मध्ये भारत या संघटनेचा अध्यक्ष बनला आहे आणि 2024मध्ये ब्राझीलकडे याचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. कशाचं? G20चं. आता G20चं अधिकृत नाव G21 करायचं बाकी आहे, पण त्याचे सदस्य 21 झालेत. मग ते नाव देखील G21 होणं अपेक्षित आहे, ते देखील अधिकृतरित्या होईल. आणि इथं सदस्य दिलेले आहेत, तर हे सगळे सदस्य आहेत, तर यांचाही भाग आहे. नंतर G20मध्ये जागतिक जैवइंधन आघाडी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. तर मग तिच्याबद्दलचे मुद्दे काय लक्षात घ्या. 9 सप्टेंबर 2023ला ही जैवइंधन आघाडी जी आहे तिची घोषणा करण्यात आली होती बघा 18व्या G20 परिषदेमध्ये. आणि जैवइंधनाचा वापर सुलभ करण्यासाठी सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था असतील, उद्योग असतील यांची आघाडी विकसित करण्यासाठी याची घोषणा जी आहे ती करण्यात आली. भारताच्या नेतृत्वाखालचा हा उपक्रम आहे. कोणाच्या नेतृत्वाखालचा आहे? भारताच्या नेतृत्वाखालचा. काय नाव आहे? जागतिक जैवइंधन आघाडी असं त्या उपक्रमाचं नाव आहे. भारताच्या नेतृत्वाखालचा हा उपक्रम आहे. त्यानंतर जैवइंधन विकासाला चालना देण्यासाठी जैव इंधनाचं सर्वात मोठं ग्राहक आणि उत्पादकांना एकत्र आणून रोजगार आणि आर्थिक वाढीला हातभार लावणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तर हे उद्देश पण महत्त्वाचे आहेत, पण आपल्याला मॅरेथॉन घ्यायचे तर आपण थोडं स्पीडमध्ये घेऊया. तर याच्यामध्ये काही देशांचा वाटा आहे तो पाहून घ्या तुम्ही जैवइंधनाच्या बाबतीमध्ये. आणि जैवइंधन आघाडी जी आहे त्याच्यात सहभागी देश आणि संघटना ज्या आहेत त्या एक लक्षात घ्या. 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटनांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर हा एक महत्त्वाचा फॅक्टर आपल्यासाठी आहे. आपले इथं एक पॉईंट आहे. नंतर GBAला पाठिंबा देणारे G20 मधले जे देश आहेत त्याच्यामध्ये बघा 7 देश आहेत त्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. टोटल सदस्य आता 21 आहेत, पैकी 7 जणांनी पाठिंबा दिला आहे आणि सगळे 7ला 7 देश आहेत. ज्या संघटना आहेत 2 युनियन, युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन, तर त्या याच्यामध्ये पाठिंबा देणाऱ्या नाही आहेत. अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा, भारत, इटली, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका यांनी त्याला पाठिंबा दिला. हा एक मुद्दा आहे. नंतर GBAला पाठिंबा देणारे G21 निमंत्रित देश 4 आहेत बघा. त्याच्यामध्ये बांगलादेश, सिंगापूर, मॉरिशस, संयुक्त अरब अमिरात हे त्याचे पाठिंबा देणारे निमंत्रित देशापैकीचे देश आहेत. नॉन G21 GBA समर्थन त्याच्यामध्ये 8 देश आहेत. तर हे सगळे जे आहेत वेगवेगळ्या गटानुसार दिलेले आहेत ते तुम्ही अभ्यासून घेणं गरजेचं आहे. नंतर आंतरराष्ट्रीय संस्था 12 आहेत ज्या संस्थांनी याला काय केलेलं आहे पाठिंबा दिलेला आहे, तर त्या पण तुम्ही अभ्यासून घेणार आहात. चला यानंतर PGI आणि IMEC साठी भागीदारी आहे बघा, हा एक मुद्दा आहे. तर यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी 9 सप्टेंबर 2023ला म्हणजे G20 परिषदेच्या दरम्यान नवी दिल्ली इथं वैश्विक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक म्हणजेच PGI आणि भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर म्हणजेच IMEC याच्यासाठी भागीदारी म्हणजे उपक्रम जो आहे सहभागाचा तो सुरू करण्याची
सॉरी त्याचे अध्यक्षपद जे आहे त्या विषयावरच्या उपक्रमाचं ते भूषवलेलं आहे. मग यामध्ये काय महत्त्वाचा पॉईंट आहे तर जे विकसनशील देश आहेत त्याच्यामधील पायाभूत सुविधांची जी दरी आहे ती कमी करण्यासाठी तसंच जागतिक स्तरावर शाश्वत विकास लक्ष्यांच्या प्रगतीमध्ये गती देण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने एक विकासात्मक हा उपक्रम आहे. तर तो PGA जो आहे तो देखील PGII जो उपक्रम आहे तो पण व्यवस्थित कव्हर करा. भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉरचा पण इथं मुद्दा आलेला आहे. तर याच्यामध्ये भारताला आखाती प्रदेशाशी जोडणारा ईस्टर्न कॉरिडॉर आणि आखाती प्रदेशाला युरोपशी जोडणारा नदर्न कॉरिडॉर यांचा समावेश आहे. आणि याच्यामध्ये रेल्वे आणि जहाज रेल्वे वाहतूक नेटवर्क आणि रस्ते वाहतूक मार्गांचा समावेश म्हणजे सगळेच मार्ग आले. त्याचे फक्त विमानाचा मार्ग सोडला तर बाकी इतर मार्गाच्या जे पद्धती आहेत त्या त्याच्यामध्ये आले. याच्यामध्ये बघा भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, युरोपियन युनियन, इटली, फ्रान्स आणि जर्मनी यांनी करारावर स्वाक्षरी केलेली आहे. कशाच्या संदर्भामध्ये तर भारत मध्य पूर्व युरोप म्हणजे भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर जो आहे याच्या संदर्भामध्ये स्वाक्षरी करणारे देश. तर हे पण G20च्या परिषदेतला महत्त्वाचा मुद्दा आहे, तो पण तुम्ही लक्षात ठेवणार आहात. बघा हे मागच्या लेक्चरमध्ये थोडंसं आपल्याला ते आठवत नव्हतं. सिरिया जो आहे तो अरब लीगमध्ये पुन्हा एकदा सामील झाला आहे. मग मी तुम्हाला सांगितलं होतं बऱ्याचशा संघटना आहेत ज्याच्यामध्ये नवे सदस्य यावर्षी सामील झाले. ते सगळे लक्षात घ्यायचेत आपल्याला, कारण एक कॉमन पॉईंट आहे सगळ्याच परिषदाच्या बाबतीमध्ये नवीन सदस्य जॉईन झाल्यामुळं. तर हे सिरियाला काढून टाकण्यात आलं होतं बघा मागं 2011मध्ये. ते लाठीचार्ज वगैरे कारणं होती त्यांची, तर त्याच्यावरनं ते काढलं होतं. मग आता परत पुन्हा त्यांना अरब लीगमध्ये घेतले. मग आपल्याला अरब लीग लक्षात राहिली पाहिजे. स्थापना आहे 22 मार्च 1945ची. कधीची आहे? 22 मार्च 1945. भाषा आहे अरेबिक. कोणती भाषा आहे? अरेबिक भाषा आहे. मुख्यालय बघा इजिप्तमधल्या कैरो या ठिकाणी. कुठे मुख्यालय? कैरोमध्ये. सदस्य आहेत 22 जे की अरब कंट्रीज आहेत. ते 22 लोक इथं दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घेणार आहात. नंतर वैशिष्ट्य असं आहे की मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतले जे सर्व अरब देश आहेत त्यांची ही संघटना आहे आणि त्यांच्यासाठी ती कार्य करते. नंतर बघा फिनलंड नाटोचा 31वा सदस्य झाला आहे. तर फिनलंड रशियाचा शेजारी आहे आणि तो नाटोचा 31वा सदस्य झाला आहे. तो कधी झाला आहे तो एक मुद्दा, आणि कितवा आहे हा एक मुद्दा, आणि कोणता देश? 4 एप्रिल 2023 नाटोचा 31वा सदस्य फिनलंड. एवढा मुद्दा लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी आता तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं ज्या आहेत त्या इम्पॉर्टंटमधले एवढे आहेत, जास्त इम्पॉर्टंट जिथं आहे. आणि बाकी नाटोचा मुद्दा आणि फिनलंडचा जो भाग आहे तर इथं बघा नाटोचा जो सदस्य विस्तार आहे युरोपियन कंट्रीजचा त्याचा हा एक फोटो आहे. तिथं दिलेलं आहे बघा 1949ला नाटो स्थापन झाली. त्यावेळेची सदस्यांची जे हे आहे मॅपवरती पाहिलं तर काळ्या नकाशामध्ये तुम्हाला दिसतात. 1952 ते 82च्या दरम्यानचं थोडंसं निळ्या कलरमध्ये आहे, डार्कमध्ये. नंतर 99च्या टायमाला जे सदस्यत्व वाढलं त्याच्यामध्ये ते थोडंसं फिक्या निळ्या कलरमध्ये आहे. नंतर परत असं कलर चेंज झालेत आणि त्यांचा कालावधी दिला आहे. ते पुस्तकामध्ये तुम्ही बघून घेणार आहेत. येणाऱ्या पुस्तकामध्ये तो मॅप असणार आहे आपला. नंतर पुढे आपण आलो तर संघटना आहे नाटोचं स्थापना 4 एप्रिल 1949ची. ही लष्करी आघाडी आहे. G20च्या बाबत जसं आपण बघितलं तसं हिचा प्रकारे लष्करी आघाडीचा. स्थापना 4 एप्रिल 1949ची. मुख्यालय बेल्जियममधल्या ब्रुसेल्सला आहे. सदस्य हिचे 31 आहेत. शेवटचा सदस्य फिनलंड बनला आहे. आणि फ्रेंच आणि इंग्लिश या हिच्या 2 भाषा आहेत. कोणकोणत्या भाषा आहेत? फ्रेंच आणि इंग्लिश. त्याच्यानंतर बघा नाटोचा सदस्य विस्तार तुम्ही जर बघितला तर 1949मध्ये 12 सदस्य तिचे होते जे संस्थापक होते. नंतर मग 19 देश जे आहेत ते सामील झाले. त्याच्यानंतर 12च्या नंतर 19 देश पुन्हा सामील झाले आणि टोटल 31 सदस्य झाली. मग ते कसे झाले बघा 1952ला 55ला. मग त्याचे ते देशानुसार खाली दिलेले ते पण तुम्ही पुढे चालून मग पुस्तकामध्ये वाचू शकता. आणि तो चांगला कव्हर करून ठेवा, कारण ह्या संघटना बऱ्याचशा चर्चेला राहतात. तर आपल्याला दोन्ही बेसवरती त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तर तशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. नाटोच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्याच्यामध्ये बघा सोव्हिएत युनियनला रोखण्यासाठी नाटोची स्थापना झाली होती. ही लष्करी युती आहे. आणि नाटोच्या विरोधामध्ये सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखाली वारसा जो करार झाला होता तो पण होता. तर नाटोचं कलम 5 आहे. त्याच्यानुसार सगळे देश एखाद्या देशावरती हल्ला झाला असेल सदस्यावर तर त्याच्या विरोधामध्ये आक्रमण करतात. ते एक आहे. तुर्की हा एकमेव मुस्लिम देश आहे जो नाटोचा सदस्य 1952 पासून, आणि त्यानंच शेवटी परमिशन दिली फिनलंडला. हे वारसा करार पण होता सोव्हिएत युनियनचा. त्यावेळेचा जो रशिया आहे त्याचा तो पण भाग आहे. नंतर बघा भारतीय फार्माकोपिया आयोग
PDG मध्ये सामील झालेला आहे. भारताचा जो फार्माकोपिया आयोग आहे तो PDG मध्ये सामील झाला आहे. तर हे काय आहे ते बघून घ्या. फार्माकोपियल डिस्कशन ग्रुप म्हणजेच PDG यानं हैदराबादमध्ये PDG स्टेक होल्डरच्या बैठकीत 5 ऑक्टोबर 2023 रोजी इंडियन फार्माकोपिया कमिशनला सदस्य म्हणून घोषणा केलेली आहे. त्याचे सदस्य म्हणून त्याला सामील करून घेतलेलं आहे. तो हा एक मुद्दा आहे. याची स्थापना पण 1989ची आहे. तो आंतरराष्ट्रीय मंच आहे. त्याचा उद्देश जो आहे तो उत्पादकांवरील ओझं कमी करण्यासाठी आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी जागतिक औषधोपचार मानकांशी सुसंवाद साधणं हा त्याचा काय आहे उद्देश आहे. हा पण मुद्दा आहे. आणि संस्थापकांमध्ये तुम्ही जर गेले तर युरोपियन फार्माकोपिया, जपानी फार्माकोपिया आणि अमेरिकन फार्माकोपिया हे त्याचे संस्थापक आहेत. निरीक्षकामध्ये जागतिक आरोग्य संघटना आहे. तर हा थोडा भाग आहे याचा. हा पण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा. इंडियन फार्माकोपियाची माहिती वाचून घ्या. नंतर बघा AIBD जी आहे तिचा भारत तिसऱ्यांदा अध्यक्ष बनला आहे. तर ही AIBD काय आहे, आशिया पॅसिफिक प्रसारण विकास संस्था आहे. तिचा भारत तिसऱ्यांदा अध्यक्ष बनला आहे आणि 2018 पासून भारत तिचा अध्यक्ष आहे. कधीपासून आहे 2018 पासून. आता सलग तिसऱ्यांदा आपण अध्यक्ष बनलेलो आहेत. तर ही एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. मग ही संस्था जी आहे तिची स्थापना महत्त्वाची आहे 1977ला झालेली आहे. सदस्य आहेत बघा 44 देशामधले 92 संस्था याचे सदस्य आहेत. आणि भारत या संस्थेचा संस्थापक सदस्य असला तरी प्रसार भारती या संस्थेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. तर आशिया पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेचा पण आपण अध्यक्ष आहोत. म्हणजे भारत कोणकोणत्या संस्थांचा अध्यक्ष हा एक मुद्दा आपल्यासाठी येतो. तर त्यातला हा भाग आहे. चला यानंतर बघा ते मॉन्टेव्हिडिओ मारू जहाज जे आहे त्याचे अवशेष सापडले होते बघा. तर हे जहाज जे होतं ते बुडालं होतं बघा समुद्रामध्ये. तर त्याचे अवशेष शोधून काढण्यामध्ये यश आलेलं आहे सायलेंट वर्ल्ड फाउंडेशनला. आणि याच्यासाठी रॉजर टर्नर जे आहे त्यांनी नेतृत्व केलं होतं. फिलिपाईन्समधील एक बेट आहे त्या ठिकाणी याचे अवशेष जे आहे ते सापडलेलं आहे. हे जपानचं मालवाहतूक जहाज होतं बघा मॉन्टेव्हिडिओ मारू. आणि ते बुडालं होतं दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधी दरम्यान. मग त्याच्यामध्ये बरीचशी हानी जी आहे ती झाली होती. मग 1942 रोजी दक्षिण चीन समुद्रामध्ये ते बुडलं होतं अमेरिकेच्या पाणबुडीनं. आणि मग नंतर त्याच्यामध्ये बरेच लोक होते 1080 लोक होते. त्याच्यातले 979 ऑस्ट्रेलियाचे सैनिक होते आणि नागरिक पण होते. तर ते सगळे लोक त्याच्यामध्ये मेले. आणि मग ते जहाज जे आहे त्याचे अवशेष आता सापडल्यामुळे ते चर्चेला आहे. तर फिनलँडपाशी बुडालं, फिलिपिन्सपाशी बुडालं, जपानचं होतं, अमेरिकेने बुडवलं ना, ऑस्ट्रेलियाचे सैनिक त्याच्यामध्ये होते. तर हे सगळे मुद्दे या देशांशी कनेक्टेड आहेत. तर तो एक भाग आहे. आता ते टायटॅनिक जहाजाचे अवशेष बघायला टायटन नावाची पाणबुडी गेली होती. ते पण आपण बघितलं ती बुडाली नाही का. तर तोही भाग आहे. पुढे आपण पाहिलं तर 1912ला टायटन बुडालं होतं. तर ते पाणबुडीची घटना तुम्ही अभ्यासून घेणार आहात. नंतर कॅनडाची डिजिटल नोमॅड स्ट्रॅटर्जी आहे बघा. कॅनडानं स्थलांतरितांसाठी जे हे केलं आहे तंत्रज्ञान उद्योगामध्ये त्यांना कामगारांची कमतरता दूर करायची त्याच्यासाठी त्यांनी ही स्ट्रॅटर्जी आणली. तर डिजिटल नोमॅड स्ट्रॅटर्जी कोणत्या देशानं आणली असं विचारलं जाईल तर कॅनडानं आणली. एवढा भाग लक्षात ठेवा. मुले आणि सशस्त्र संघर्ष अहवालातून भारताचं नाव देखील वगळण्यात आलेलं आहे. तर ते अँटोनियो गुटेरस आणि ह्या सगळ्या गोष्टी UN सरचिटणीसांनी ते केलेलं आहे. तर तो भाग लक्षात घ्या. नंतर बघा तापी प्रकल्प आहे बघा. तापी प्रकल्प. आता तापी प्रकल्प म्हटलं की तुम्हाला आपली महाराष्ट्रातून आणि गुजरातमधून जी जाणारी तापी नदी आहे तो भाग आठवेल. मध्य प्रदेश गुजरात आपल्या सीमेवरती जे आहे तापी नदी. तर तो भाग नाही आहे. तापी प्रकल्प वेगळा आहे हे लक्षात घ्या. तापी म्हणजे काय, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत यांचा जो नावाचा पहिला अक्षर आहे त्याच्यावरून त्याचं नाव तापी प्रकल्प केले. ती गॅस पाईपलाईन आहे आणि ती पाकिस्तान आणि तुर्कमेनिस्ताननं संयुक्त अंमलबजावणी योजनेवर जी आहे त्याची स्वाक्षरी केली. त्यामुळे ही चर्चेला होती बघा. तर ती तापी पाईपलाईन तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. महाप्रकल्प कसा आहे काय हे सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर अभ्यासून घेणार आहात. कारण मॅरेथॉन लेक्चर आहे आपलं. आपल्याला फास्टमध्ये परीक्षेच्या दृष्टीने जेवढे मुद्दे गरजेचे तेच बघायचे आहेत.
हे इस्रायल जे आहे ते न्यायिक सुधारणा विधेयकामुळे सुद्धा चर्चेत होतं. न्यायालयाचे अधिकार काढून घेण्यासाठी त्या ठिकाणी एक विधेयक आलं होतं. त्याच्यामध्ये काही अधिकार जे आहेत ते कमी जास्त होणार होते न्यायालयाचे, तर त्याच्या विरोधामध्ये आंदोलनं झाली होती बघा इस्रायलमध्ये. त्याच्यानंतर मग ते हमासचा त्यांचा वाद झाला आणि ते पुन्हा मग युद्ध सुरू झालं, पुन्हा इस्रायल चर्चेला आला. तर तोही मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. नंतर INS कृपान जे आहे ते आपण व्हिएतनामला दिलं बघा. तर आपण मित्र देशाला अशा प्रकारची एखादी चालू कंडिशनमधली युद्धनौका देण्याची पहिलीच वेळ आहे. तर त्याच्यामधला तो भाग आहे, तो पण लक्षात ठेवा. INS कृपांच्या बाबत कोणत्या देशाला दिलं विचारलं जाईल तर व्हिएतनामला दिलं. यशवंत घाडगे सनडायल मेमोरियलचा एक भाग आहे बघा, ते इटलीमध्ये उभारण्यात आले. तर ते यशवंत घाडगे जे होते ते महाराष्ट्रातले होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांकडून लढताना ते इटलीतल्या या भागामध्ये शहीद झाले होते. मग त्यांना श्रद्धांजली म्हणून हे निर्माण करण्यात आले. तर ते लक्षात ठेवा. त्याच्यावरचं ब्रीदवाक्य वगैरे त्याला कोणी उद्घाटन केलं ते सगळ्या गोष्टी आल्या. मग चॅम्पियन्स ग्रुपमध्ये भारताचा समावेश बघा, हा एक मुद्दा आहे. तर ग्लोबल क्रायसिस रिझोल्युशन ग्रुप याच्या चॅम्पियन्स ग्रुपमध्ये भारताचा समावेश करण्यात आला आहे. आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस सगळ्यांनाच माहिती आहे अँटोनियो गुटेरस आहेत. तर त्यांनी अन्न आणि ऊर्जा सुरक्षेच्या आव्हानासारख्या तातडीचे जे काही हे आहेत, आपण काय म्हणतो त्याला, समस्या आहेत, तर त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी याची सुरुवात केलेली आहे 2022च्या मार्च महिन्यामध्ये. कशाची? चॅम्पियन्स ग्रुपची. त्याच्यामध्ये आपला भारताचा देखील आता समावेश करण्यात आला आहे. तर याच्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या देशांमध्ये जर तुम्ही बघितलं तर बांगलादेश एक आहे बघा, आपल्या शेजारचा देश पाहिला तर बांगलादेश इथं आहे. नंतर बार्बाडोस आहे, डेन्मार्क आहे, जर्मनी, इंडोनेशिया आणि सेनेगल या देशांचा याच्यामध्ये समावेश आहे. आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय वर्मा यांनी GCRG प्रक्रियेसाठी शेर्पा म्हणून या ठिकाणी यांना निवडण्यात आलेलं आहे. अमिताभ कांत G20चे शेर्पा होते, तसे इकडचे हे शेर्पा आहेत संजय वर्मा, ते पण लक्षात घ्या. तर हे चॅम्पियन्स ग्रुप पण लक्षात घ्या. चॅम्पियन्स ग्रुपमध्ये भारताचा समावेश झाला. भारत बऱ्याचशा संघटनांवरती 2023मध्ये राहिलेला आहे. फ्रान्समध्ये शाळकरी मुलांना अबाया घालण्यावर बंदी. अबाया म्हणजे काय? तर अबाया म्हणजे जे आपण काय म्हणतो त्याला, महिलांमध्ये ते वापरतात ना मुस्लिम महिलांमध्ये, तर हिजाब. तर हिजाबसारखा प्रकार आहे हा. तर ते घालण्यावरती बंदी घालण्यात आली. तर ते त्यामुळे फ्रान्स चर्चेला होता अबायावर बंदी घालणारा देश कोणता, तर फ्रान्स आहे. लिबियाच्या परराष्ट्रमंत्री नजमा अल मंगोश यांना निलंबित करण्यात आलं होतं बघा. तर ते काय होतं, इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येली कोहेन यांना भेटल्यानंतर दबेबाहा यांनी हा निर्णय घेतला. म्हणजे त्यांना ते पदावरून काढून टाकलं होतं, कारण इस्रायलच्या विरोधामध्ये आहे ते लिबिया पण. कारण इस्रायल हा एकमेव असा देश आहे जो यहुदी देश आहे आणि बाजूने सगळ्या मुस्लिम कंट्रीज आहेत त्याच्या. तर तो मुद्दा आपण पाहणारच आहोत, तोही भाग या ठिकाणी लक्षात घ्या. नंतर बघा दिल्लीमध्ये ADB हवामान बदल आणि आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. तर ते ADBचं हवामान बदल आणि आरोग्य केंद्र कुठं उभारलं जाणार आहे हे लक्षात घ्या, दिल्लीला उभारलं जाणार आहे. मग ADB म्हणजे ACP डेव्हलपमेंट, एशियन डेव्हलपमेंट बँक आहे आणि तिचं ते केंद्र आपण उभारणार आहोत. मग त्याची बेसिक माहिती पण लक्षात घेणं गरजेचं आहे. 1966ची स्थापना, फिलिपिन्समधल्या मनिला इथं तिचं मुख्यालय, 68 देश त्याचे सदस्य आहेत. नंतर WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन आहे बघा. तर गुजरातमधल्या जामनगर इथं त्याची सुरुवात केली जाणार आहे. कुठं सुरुवात केली जाणार आहे? जामनगरला. बरं, आणि त्याची सुरुवात झालेली पण आहे. आणि जगभरातलं पारंपरिक औषधांचं पहिलं आणि एकमेव जागतिक केंद्र म्हणून ते ओळखले जाते. तर ते पण लक्षात घ्यायचं आहे. चला, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष आहे बघा. इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षाचा मुद्दा देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे प्रश्न बनतात. तर पॅलेस्टाईन आणि इस्रायल हे जे दोन देश आहेत यांचा दावा असा आहे की त्या ठिकाणी जेरुसलेम नावाचं शहर आहे, जे सध्या पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन्ही देशांची राजधानी मानलं जातं. पॅलेस्टाईनी लोकांची ती अधिकृत राजधानी करावी अशी पॅलेस्टाईनची मागणी आहे. मात्र सध्या जेरुसलेम इस्रायलची देखील राजधानी आहे. तर त्याला आंतरराष्ट्रीय मान्यतेमध्ये फरक आहे बघा. ज्या मुस्लिम कंट्रीज आहेत त्यांनी पॅलेस्टाईनची बाजू जी आहे ती उचलून धरलेली आहे आणि अदर कंट्रीज जे आहेत अमेरिकेसारख्या, ब्रिटनसारख्या, त्यांनी इस्रायलची बाजू उचलून धरलेली आहे. तर तो भाग त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यावरनं त्या दोन्ही देशांमध्ये वाद आहे. अशा वादामध्येच पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोघांचा जो जन्म आहे तो कसा झालेला आहे, तर इस्रायल जो पूर्वीचा पॅलेस्टाईन होता, तर काही कालावधीपूर्वी यहुदी लोक जे आहेत, यहुदी वंशाचे लोक जे आहेत, हे लोक इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले जगामधून. त्यांच्यावरती जगामध्ये अत्याचार झाल्यामुळं ते इस्रायल या ठिकाणी येऊन थांबले, जे पूर्वीचा पॅलेस्टाईन आहे.
तिथे थांबल्याच्या नंतर त्यांनी स्वतःचं त्या ठिकाणी अस्तित्व निर्माण केलं, त्यांनी व्यवसाय त्या ठिकाणी उभारले आणि जे पारंपरिक तिथं राहणारी लोकं होती, अरब लोकं जे होते किंवा मुस्लिम धर्मीय जे होते किंवा जे पॅलेस्टायनियन होते, तर या लोकांना तिथं कामाला त्यांनी ठेवलं स्वतःकडे आणि स्वतःची यांची प्रगती झाली. मात्र हे लोक त्या ठिकाणी त्यांच्या बरोबरीने प्रगती न करू शकल्यामुळं पुढं चालून इस्रायलमध्ये यहुदींचं वर्चस्व निर्माण झालं आणि मग इथून पुढे यांचा वाद निर्माण झाला. त्या वादाला बरेचसे कारणं आणि बऱ्याचशा घटना पण आहेत. पण आपण एक इन शॉर्टमध्ये जर गेलो तर पुढे संयुक्त राष्ट्रामध्ये हा प्रश्न गेला, कारण ब्रिटनकडे पॅलेस्टाईनचं जो सरकार आहे ते होतं, कारण ब्रिटनकडं आपल्यावर जसं ब्रिटनचं साम्राज्य होतं तसं पॅलेस्टाईनमध्ये सुद्धा होतं. मग ते नंतर त्यांनी सोडल्याच्या नंतर तो प्रश्न त्यांनी इस्रायल निर्मितीचा प्रश्न, इस्रायलच्या निर्मितीची मागणी झाली आणि तो प्रश्न त्यांनी संयुक्त राष्ट्रात नेला, संयुक्त राष्ट्रानं सोडवला आणि मग इस्रायल पॅलेस्टाईन असे दोन वेगवेगळे भाग त्या ठिकाणी निर्माण झाले. मग नंतर गाझापट्टीसुद्धा एक भाग निर्माण झाला आणि याच गाझापट्टीमध्ये पॅलेस्टाईनचं सरकार असायचं. पण नंतर पुढे चालून तिथे एक नवीन संघटना उदयास आली, हमास नावाची. तिनं पॅलेस्टाईनच्या सरकारकडचा ताबा स्वतःकडे घेतला आणि याच हमास या संघटनेनं इस्रायलवरती आता आक्रमण केलं आणि त्या आक्रमणामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध किंवा इस्रायल आणि हमास युद्ध सुरू झालेलं आहे. तर त्याचा तो भाग आहे बघा. तर याची तारीख लक्षात ठेवा, 7 ऑक्टोबर 2023 आहे. कधी सुरू झालं आहे? 7 ऑक्टोबर 2023ला इस्रायलच्या दिशेने वगैरे हल्ला वगैरे झाला. नंतर बघा इथं तुम्हाला मॅपवरती जर बघितलं तुम्ही तर हे जेरुसलेम आहे बघा, हे जेरुसलेम आहे, ही गाझापट्टी आहे. हा जो भाग दिसतोय तुम्हाला इकडचा, हा सगळा भाग इस्रायलच्या ताब्यामध्ये आहे. हा जो भाग आपल्याला दिसतोय हा सगळा, इकडे समुद्र आहे बरोबर, हा समुद्र आहे. हे इस्रायलमधले शहर आहेत, तेल अवीव असेल, हॉलंड असेल, लोड असेल. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे, या गाझापट्टीमधनं हमास या संघटनेनं इस्रायलवरती हल्ले केले बघा, रॉकेट्स डागले. मग इस्रायलनं गाझापट्टीवरती हल्ला करायला सुरुवात केली, कारण गाझापट्टीच्या सर्व बाजूनी इस्रायल आहे, फक्त इकडनं इजिप्त आहे, एकच साईड आहे इजिप्त आहे, इकडनं समुद्र आहे. बाकी मग गाझापट्टीला दुसरा देश त्या ठिकाणी नाही आहे जो शेजारी. आणि इकडे वेस्ट बँक आहे, हा पॅलेस्टाईनचा भाग आहे बघा, याला वेस्ट बँक म्हणतात, याला गाझा म्हणतात. आणि दोन्ही भाग जे आहेत हे गाझा आणि वेस्ट बँक हे पॅलेस्टाईनचे आहेत. पूर्वी हा पूर्ण पॅलेस्टाईन होता, मग नंतर इथं इस्रायली लोक, यहुदी लोक आले आणि इस्रायल हा देश त्यांनी निर्माण केला. मग पुढे त्यांचं साम्राज्य वाढत गेलं. तर अशा प्रकारचा हा भाग आहे. तिथं वाद या शहरावरून आहे, कारण इथं त्यांचं ख्रिश्चन धर्माचं देखील पवित्र स्थळ आहे आणि मुस्लिमांचं देखील आहे, तसंच यहुदींचं देखील आहे. म्हणजे वेगवेगळ्या 4 धर्म आहेत, ते प्रत्येकाचं त्या ठिकाणी 4 वेगवेगळे भाग त्या शहराचे करण्यात आले आणि त्याच्यावरूनच तो वाद असतो, म्हणून तो वाद झालेला आहे. तर तो भाग आहे आणि याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय प्रश्न बनू शकतात ते आपल्याला बघायचे. तर हमास संघटना आहे, तिचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, हरकत अल मुकावामा अल इस्लामिया. काय आहे? हरकत अल मुकावामा अल इस्लामिया असा तिचा फुल फॉर्म आहे. कशाचा? हमासचा. ही पॅलेस्टाईनमधली इस्लामिक बंडखोर संघटना आहे. आता याला अमेरिकेनं दहशतवादी संघटना ठरवलेलं आहे बघा. शेख अहमद यासिस याने या संघटनेची स्थापना केलेली आहे, ते संस्थापक आहे. नंतर 1987ला पहिल्या पॅलेस्टिनी इंतिदफा दरम्यान हमासची स्थापना झाली होती 1987ला. नंतर या संघटनेला शियापंथी इराण जे आहे त्याचा पाठिंबा मिळालेला आहे आणि इस्लाममधील मुस्लिम ब्रदरहूडचा प्रचार करण्याचं काम ही संघटना करते आणि 2007 पासून तिचा गाझापट्टीवर ताबा आहे. कधीपासून आहे? 2007 पासून. हमासनं यापूर्वी गाझापट्टीला इस्रायलचं राज्य म्हणून मान्यता देण्यास देखील विरोध केलेला आहे आणि 1990च्या दशकामध्ये इस्रायल आणि PLO म्हणजेच पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांनी केलेल्या ओस्लो शांतता कराराला हमासनं जो आहे तो विरोध केलेला आहे. बघा, पॅलेस्टाईनमध्ये पहिल्यांदा हे PLO जे होतं म्हणजे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांची सत्ता होती. नंतर मग ते हमासकडे गाझापट्टी गेली आणि हमास एक वेगळं त्या ठिकाणी सत्ता केंद्र निर्माण झालं. मग आता ते त्रिशंकू परिस्थिती आहे, पॅलेस्टाईनमध्ये यांची सत्ता आहे तर तिकडे हमासची आहे गाझापट्टीमध्ये, आणि वेस्ट बँकमध्ये हे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन, दोन्ही मिळून वेस्ट बँक गाझा बँक मिळून पॅलेस्टाईन. लक्षात घ्या. आता ते ओस्लो शांतता कराराला विरोध आहे त्यांचा हमासचा आणि म्हणून मग त्यांनी ते आक्रमण केलं इस्रायलवरती, तिची ती सशस्त्र संघटना. मग यांनी पुढे काय केलं बघा, आपण थोडं पॅलेस्टाईनचा भाग जर बघितलं तर राजधानी यांचं पण म्हणणं आहे आमची जेरुसलेम असली पाहिजे, त्याला मर्यादित आंतरराष्ट्रीय मान्यता, म्हणजे जे अरब कंट्रीज आहेत किंवा जे मुस्लिम कंट्रीज आहेत त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे, कारण ते पॅलेस्टीनच्या बाजूने आहेत. कारण पॅलेस्टीनचा धर्म जो आहे तिथली जी धार्मिक लोकसंख्या आहे ती सरासरी मुस्लिम आहे आणि इकडची जी आहे तर इकडची लोकसंख्या ही सरासरी यहुदी धर्मांची आहे. चला, त्याच्यानंतर बघा
दोघांनी सांगितलं आमची राजधानी जेरुसलेम असली पाहिजे, दोघांनाही मर्यादित मान्यता आहे. प्रशासकीय केंद्र बघितलं पॅलेस्टाईनचं रामल्ला आहे. आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. भाषा अरबी यांची आणि सध्या मोहम्मद शतीह हे त्याचे पंतप्रधान आहेत. तर इकडं इस्रायलची भाषा हिब्रू आहे आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आहेत. आणि यांनी ज्यावेळेस युद्ध सुरू केलं त्यावेळेस काही ऑपरेशन सुरू झाले बघा. हमासनं इस्रायलच्या विरोधामध्ये अल अक्सा स्टॉर्म नावाचं ऑपरेशन सुरू केलं. काय? अल अक्सा स्टॉर्म नावाचं ऑपरेशन सुरू झालं. तसंच इस्रायलनं हमासच्या विरोधामध्ये आयर्न स्वॉर्ड्स नावाचं ऑपरेशन सुरू केलं. आणि याच्यामध्ये भारतानं आपले नागरिक बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केलं. भारतानं काय केलं? आपल्या नागरिकांना बाहेर आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं? ऑपरेशन अजय त्या ठिकाणी सुरू केलं. तर अशा प्रकारे 3 ऑपरेशन्स आहेत जे इस्रायल आणि हमासच्या युद्धामध्ये काय करण्यात आले? सुरू करण्यात आले. त्याच्यानंतर इस्रायलने या ठिकाणी एक आपत्कालीन सरकार देखील स्थापन केलं, जे की या ठिकाणी निर्णय घेणारे त्यांचं, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष आणि सगळेच लोक एकत्रित आलेले आहेत ते. त्याच्यानंतर इस्रायलची आयर्न डोम सिस्टम चर्चेमध्ये होते, जे क्षेपणास्त्र हल्ला होत होता इस्रायलवरती, ते वरती हवेतच नष्ट करत होतं. तर ते आयर्न डोम सिस्टम आहे. नंतर फॉस्फरस बॉम्बचा वापर त्या ठिकाणी झाला. तर तो काय असतो? त्याच्यामध्ये ऑक्सिजन शोषून घेतलं जातं. फॉस्फरस बॉम्ब ज्यावेळेस टाकला जातो तर ते परिसरामधला ऑक्सिजन शोषून घेतं. मग ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोक मरतात, असं ते सगळ्या गोष्टी आहेत. तर तो एक भाग आहे. इस्रायलचा इतिहास त्या ठिकाणी दिलेला आहे. तर इस्रायलचा इतिहास पण तुम्ही वाचून घ्यायचा, काय काय आहे, इस्रायलची निर्मिती कशी, सगळ्या गोष्टी. आता इस्रायल हमास युद्धविरामाच्या ठरावावर भारत तटस्थ राहिला बघा. इस्रायल आणि हमासचा युद्धविराम व्हावा यासाठी देखील संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये हा ठराव आला होता आणि त्याच्यावरती आपण तटस्थ राहिलेलो आहेत. काही देशांनी इस्रायलच्या बाजूने तर काही देशांनी इस्रायलच्या विरोधामध्ये म्हणजे हमासच्या बाजूने मतं दिलेली आहेत. मात्र आपली भूमिका तटस्थतेची आहे. आणि हा ठराव 27 ऑक्टोबर 2023ला मंजूर केला होता बघा. 7 ऑक्टोबरला आक्रमण झालं, तिथून युद्ध घोषणा झाली आणि 27 ऑक्टोबरला म्हणजे जवळपास 20 दिवसांनी हा ठराव संयुक्त राष्ट्रामध्ये आला होता. तर तो पण लक्षात घ्या. आता याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगितलं मी की रशियानं युक्रेनमधून सैन्य मागं घ्यावं त्यासाठी एक ठराव आला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये, बरोबर, 24 फेब्रुवारी 2023ला रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भामध्ये. नंतर 27 ऑक्टोबरला परत अशाच प्रकारचा ठराव कशामध्ये आला? इस्रायलमध्ये आणि हमास संघटनेच्या युद्धविरामासाठीचा हा ठराव आहे. हा ठराव मांडणारा देश बघा जॉर्डननं तो मांडला होता आणि त्याच्यामध्ये हमासला दहशतवादी संघटनेचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आला नव्हता हमासचा, म्हणूनही वाद होता. नागरिकांचं संरक्षण आणि कायदेशीर हे सगळ्या गोष्टी बघून घ्या. इस्रायलनं हा ठराव जो आहे तो फेटाळलेला आहे. आता फेटाळणारच ना तो, त्यांच्या विरोधामध्ये असल्यावर कोण मान्य करणार आहे? ठरावावरचं मतदान वगैरे ते सगळं इथं आलेलं आहे. ठराव पारित करण्याचं कारण 7 ऑक्टोबर 2023चा हल्ला. चला आता आहे बघा व्हिएन्ना करार आहे बघा. व्हिएन्ना करार हा चर्चेला होता. कारण काय होतं, कॅनडामध्ये ज्या एका दहशतवाद्याची हत्या झाली, खलिस्तानवादी दहशतवादी होता आणि त्याची हत्या झाली आणि त्याचा हत्येचा थेट आरोप आपल्यावरती करण्यात आला कॅनडाच्या जस्टिन ट्रुडो या पंतप्रधानांकडून. मग त्या ठिकाणी बरेचसे मुद्दे झाले. ब्रिटनमध्ये देखील आंदोलनं झाली किंवा इतर देशांमध्ये देखील आंदोलनं झाली. अशाच एका आंदोलनाच्या दरम्यान काय झालं होतं, आपला जो त्या ठिकाणचा आपण काय म्हणतो त्याला राज्य जे उच्चायुक्त असतात किंवा त्या ठिकाणी आपण काय म्हणतो अँबॅसिडी जे आहे का आपण त्याला हे म्हणतो रे, मला नाव येत नाही बघा. आपलं जे आयुक्तालय आहे, उच्चायुक्तालय जे आहे विदेशामधलं, तर तिथं ते आंदोलन झालं आणि तिथं एक व्यक्ती गेला आणि त्यानं भारताचा झेंडा जो आहे त्याचा अपमान केला त्याच्यावरचा. मग त्यावरून काय असतं, ज्या देशामध्ये आपलं उच्चायुक्तालय आहे तर त्या ठिकाणी त्या देशाची जबाबदारी आहे त्याचं संरक्षण करण्याची, पण ते केलं गेलं नाही आणि आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये झाला. मग त्यावरनं हा व्हिएन्ना करार चर्चेत आला होता. कारण भारतानं सुनावलं होतं एका देशाला, ब्रिटनला सांगितलं होतं तुम्ही व्हिएन्ना कराराचं पालन करा म्हणून, तर त्यामुळे चर्चेत होता. तर हा कधी झाला हा एक मुद्दा येणार आहे. 1961ला तो झालेला आहे. दोन्ही देशामध्ये मैत्रीपूर्ण संबंध टिकून राहावेत या संदर्भातला हा करार आहे, तर तो तुम्ही वाचून घ्यायचा आहे. 1961मध्ये 14 एप्रिल रोजी हा करार झाला होता आणि त्याच्यामध्ये 52 कलम आहेत. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याला 193 देशांची मान्यता आहे आणि 1972 साली आपण त्याला मान्यता दिली, म्हणजे भारतानं त्याला मान्यता दिलेली आहे. त्याच्यातल्या तरतुदी वगैरे तुम्ही नंतर त्या पुस्तकातून व्यवस्थित वाचून घ्या. चला, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह देखील चर्चेला होतं बघा. याला 10 वर्षे पूर्ण झालीत. हा चीनचा उपक्रम आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. तर त्याला 10 वर्षे पूर्ण झाली. तो 2013मध्ये सुरू झाला होता. तर 10 वर्षाचा कार्यक्रम देखील त्यांनी केला.
मग त्यामुळे चर्चेला होता. तर हा इनिशिएटिव्ह जो आहे किंवा हा जो उपक्रम आहे तर त्याच्याबद्दलची माहिती घेणं तुम्हाला गरजेचं आहे. या उपक्रमामध्ये बघा 2 प्रकार आहेत बघा, एक सिल्क रोड इकॉनॉमिक बेल्ट आहे आणि एक मेरीटाईम सिल्क रोड असा 2 भाग त्याचे आहेत. आणि सुरुवातीला BRI मध्ये बांगलादेश, चीन, भारत, म्यानमार आर्थिक कॉरिडॉरचा देखील समावेश होता. पण मग नंतर ते चीननं आपलं पाकव्याप्त काश्मीरमधून तो त्या मार्ग नेल्यामुळं परत मग आपण त्याच्यामध्ये हे झालो, हे की नाही, बाहेर पडलो आपण. भारताच्या बाहेर राहिल्यानं BCIM कॉरिडॉर देखील रखडला आहे आणि त्याची जागा नंतर सुरू करण्यात आलेल्या चीन म्यानमार इकॉनॉमिक कॉरिडॉरने घेतलेली आहे. बरं, याच्यामध्ये बघा भौगोलिक जर आपण याचा विचार केला तर 6 प्रमुख कॉरिडॉर आहेत बघा त्याच्यामध्ये. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, नवीन युरेशियन लँड ब्रिज इकॉनॉमिक कॉरिडॉर, चीन इंडो चायना पेनिन्सुला इकॉनॉमिक कॉरिडॉर, चीन मंगोलिया रशिया इकॉनॉमिक कॉरिडॉर, नंतर आहे चीन मध्य आशिया पश्चिम आशिया इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि चीन म्यानमार आर्थिक कॉरिडॉर. अशा प्रकारे त्याचे प्रमुख 6 प्रकार आहेत. तर हा एक भाग आहे तो तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. इथं नकाशामध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडे बघा मेरीटाईम सिल्क रोड इनिशिएटिव्ह जो आहे, म्हणजे तुम्हाला 2 भाग सांगितले होते मी, एक सिल्क रोड इनिशिएटिव्हचा आहे आणि एक असा आहे. तर हा जो समुद्रातून जाणारा भाग आहे हा याचा, तर हा सगळा इकडचा हा जो भाग आपल्याला इथं दिसतोय बघा, हा सगळा भाग, तर हा मेरीटाईम सिल्क रोड इनिशिएटिव्हचा आहे. आणि इकडं तुम्ही जर बघितलं तर सिल्क रोड इकॉनॉमिकचा आहे बघा, हा बघा, हे सगळं चीनचं उपक्रम आहे. हा त्याला 10 वर्ष पूर्ण झाली. 2013 मध्ये सुरू झाला, 2023 मध्ये याला 10 वर्ष पूर्ण झाली, लक्षात घ्यायचं आहे. नंतर पुढे आपण आलो तर आग्नेय आशियातली पहिली हायस्पीड रेल्वे जी आहे ती इंडोनेशियामध्ये सुरू झाली. तिचं नाव लक्षात ठेवा, हुश नावाची आहे. बस एवढं लक्षात ठेवा. बाकी सगळं पुस्तकात दिलेलं आहे, ते नंतर तुम्ही पुस्तकालयावर वाचून घेणार आहात. बाबासाहेब आंबेडकरांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा जो आहे तो अमेरिकेमध्ये त्याचं अनावरण झाले, तर तो पण महत्त्वाचा आहे. तर या पुतळ्याचं नामकरण जे आहे ते स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं करण्यात आलं आहे. उंची 19 फुटांची आहे त्याची. 14 ऑक्टोबरला आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी त्याचं उद्घाटन करण्यात आलं. नंतर याच्यामध्ये पुन्हा अजून महत्त्वाचा मुद्दा, याची निर्मिती करणारे जे शिल्पकार आहेत ते आहेत रामसुतार, प्रसिद्ध शिल्पकार आहेत. आणि हा अमेरिकेमधल्या मेरीलँड राज्यामध्ये आकोकिक या ठिकाणी उभारण्यात आला आहे. आकोकिक. आता बाबासाहेब आंबेडकरांचे 2 पुतळे 2023 मध्ये उभारण्यात आले. एक म्हणजे तेलंगणामध्ये हैदराबाद या ठिकाणी उभारण्यात आला, जो भारतातला सगळ्यात उंच पुतळा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि दुसरा म्हणजे जगातला सगळ्यात उंच अमेरिकेतल्या आकोकिक इथं उभारण्यात आला आहे. दोन्ही मुद्दे लक्षात घ्या. चला, म्हणजे भारताबाहेरचा सर्वात उंच पुतळा म्हणतोय हे पण लक्षात ठेवा. चला, जागतिक घडामोडी ज्या आहेत त्या थोडक्यात आहेत बघा. इथे काही मुद्दे जे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. तर इथं बघा मोहम्मद मुइझो जे ते मालदीवचे अध्यक्ष बनलेले आहेत, आहे की नाही. त्यांचा पक्ष प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव, ते पाठ करा. 8वे अध्यक्ष बनलेत ते. मोहम्मद शहाबुद्दीन बांगलादेशचे 22वे राष्ट्रपती बनलेले आहेत. रॉबर्ट फिको हे 4थ्यांदा स्लोवाकियाचे पंतप्रधान बनलेत आणि यांचा पक्ष बघा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी. त्याच्यानंतर ख्रिस्तोफर लक्सन न्यूझीलंडचे पंतप्रधान बनलेत. डॅनियल नोबोआ हे 35 वर्षांचे आहेत. इक्वेडोरचा सर्वात तरुण निर्वाचित राष्ट्राध्यक्ष ते बनलेले आहेत. रक्सौल काठमांडू रेल्वे मार्ग जो आहे तो नेपाळमध्ये 5 वर्षात पूर्ण होणार असून त्यासाठी भारताकडून काय केलेलं आहे, 4,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. 4,000 कोटी रुपये. चला, पद्मा रेल्वे ब्रिज जे आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यासून घेणार आहात. थोडक्यात घडामोडी आहे त्याच्यामध्ये, तर ह्या व्यवस्थित तुम्ही अभ्यास करून घेणार आहात. आता ह्या सांगायची गरज नाही इथं लेक्चरमध्ये, ते तुम्ही व्यवस्थितरित्या आपल्या पुस्तकातून वाचून घेणार आहात. आपलं पुस्तक काही कालावधीनंतर येईल, इयरबुक, तर त्याच्यातून तुम्ही त्या वाचून घेणार. अशा प्रकारे ह्या जागतिक घडामोडी आहेत. ह्या सगळ्या घडामोडी मी तुम्हाला ज्या महत्त्वाचे मेन टॉपिक्स होते ते सांगितले. आता सिंगल लाईन तुम्ही वाचून घेणार आहात. आणि याचबरोबर आपलं जागतिक घडामोडीचं लेक्चर आपण इथं थांबूया. आणि तुम्हाला जाता जाता परीक्षेसाठी येणाऱ्या ज्या तुमच्या परीक्षा असेल त्यासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, चांगले मार्क्स घ्या आणि आपलं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करा, अशी माझी तुम्हाला विनंती असेल. आणि याचबरोबर मी या ठिकाणी थांबतो आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.